श्री स्वामी समर्थ. आज रविवार आहे आणि आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज तुला काहीतरी गोड ऐकायला मिळणार आहे. असं काही जे तुझ्या मनाला स्पर्श करेल, तुझ्या विचारांना शांत करेल आणि कदाचित तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा मन तुटलं, तरी एक गोष्ट कधीही सोडू नकोस, ती म्हणजे विश्वास. आज मी तुला एक प्रश्न विचारतो, तू खरोखर आनंदी आहेस का? तुझ्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात किती वेदना दडलेल्या आहेत हे फक्त तुलाच माहिती आहे. सगळ्यांसमोर तू मजबूत बनून राहतोस, पण एकटा असताना तू तुटून जातोस का? जर असं असेल तर आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. स्वामी सांगतात, मन शांत ठेवायला शिकलास तर आयुष्य जिंकायला सुरुवात होईल. आपण बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वामी म्हणतात, आधी स्वतःच्या मनावर विजय मिळव, कारण जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं खूप मोठं यश असतं. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सगळं आपल्या विरोधात चाललं आहे. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यासाठी आपण सगळं करतो तेच आपल्याला समजून घेत नाहीत. पण स्वामी म्हणतात, हे सगळं घडतंय कारण तुला काहीतरी मोठं शिकायचं आहे. एक बीज जेव्हा जमिनीत पेरलं जातं तेव्हा ते अंधारात असतं. त्यावर माती टाकली जाते, पण तरीही ते बीज हार मानत नाही. ते हळूहळू वाढतं आणि एक दिवस ते सुंदर झाड बनतं. तसंच तू सुद्धा आज अंधारात असशील, पण विश्वास ठेव, तुझा प्रकाश जवळ आहे. तुला वाटतं कोणीच तुझी काळजी करत नाही, पण एक शक्ती आहे जी प्रत्येक क्षणी तुझ्याकडे पाहते, ती म्हणजे स्वामी. स्वामी तुझ्यावर खूप प्रेम करतात. तू कितीही चुका केल्या तरी ते तुला कधीच सोडत नाहीत. फक्त एकदा मनापासून त्यांना हाक मार, स्वामी, मला तुमची गरज आहे. आणि मग बघ कसं सगळं बदलायला सुरुवात होते. आज रविवार आहे. आजचा दिवस स्वतःसाठी ठेव. फोन बाजूला ठेव. थोडा वेळ शांत बस. डोळे बंद कर आणि फक्त स्वामींचं नाव घे. मनातल्या सगळ्या चिंता हळूहळू दूर होतील. स्वामी म्हणतात, कधीही कोणाचं वाईट करू नकोस. जे काही आहे त्यात समाधान मान, कारण समाधानातच खरी श्रीमंती आहे. आणि लक्षात ठेव, तुझ्यासाठी जे आहे ते तुला मिळणारच आहे. जर तुला हा संदेश मनापासून आवडला असेल तर एक छोटंसं काम कर. हा व्हिडिओ लाईक कर आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिही. तुझी एक कमेंट तुझ्या श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि हा व्हिडिओ शेअर कर. कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि असेच संदेश ऐकण्यासाठी स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब कर. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि आयुष्याला हसत सामोरे जा. कधी कधी आपण सगळं व्यवस्थित करत असतो, तरीही आयुष्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. लोक विचारतात, काय झालं? आणि आपण हसून म्हणतो, काही नाही. पण खरं सांगायचं तर
मनात खूप काही चाललेलं असतं. स्वामी म्हणतात, मनातलं दुःख लपवू नकोस, ते योग्य व्यक्तीसमोर मोकळं कर. जीवन म्हणजे समुद्रासारखं आहे, कधी शांत कधी वादळी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वादळ कायमचं नसतं. आज तू संकटात असशील, पण उद्या नक्कीच शांतता येईल. तुला माहीत आहे का, तुझ्यात किती ताकद आहे? तू ज्या अडचणी पार केल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीने तुला मजबूत केलं आहे. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव, कारण देवाने तुला काहीतरी खास बनवलं आहे. आपण नेहमी जे नाही त्यावर लक्ष देतो, पण जे आहे त्यावर कधी आभार मानतो का? आज एक छोटंसं काम कर. स्वामींना धन्यवाद द्या, ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत तक्रार करत होता. कदाचित तेच कोणाचं तरी स्वप्न असेल. रात्री झोपण्यापूर्वी 1 मिनिट डोळे बंद करा. स्वामींचं नाव घ्या आणि मनात सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या नावाने संपतो आणि उद्याचा दिवस तुमच्यावर सोपवतो. आणि मग बघा, तुमचं मन किती हलकं होतं. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तर एक गोष्ट नक्की आहे, स्वामींनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी इथं आणलं आहे. हा योगायोग नाही, हा एक संकेत आहे. आता एक छोटंसं काम करा. डोळे बंद करा आणि मनात एक इच्छा करा. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमचं ऐकतील, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्यासारखं कोणीतरी हा संदेश ऐकण्याची वाट पाहत असेल. आणि स्वामी संदेश हा चॅनेल सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, कितीही अंधार असला तरी एक छोटीशी ज्योत सगळं उजळून शकते. आणि तुमच्या आयुष्यातील ती ज्योत आहे स्वामींचा आशीर्वाद. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि कधीही हार मानू नका. श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश हा होता. भक्त हो, हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तयार करणं ही फक्त स्वामींची इच्छा आहे. स्वामींच्या आज्ञेशिवाय, स्वामींच्या इच्छाशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मी फक्त एक माध्यम आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा. श्री स्वामी समर्थ.